रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. खळे दान देसी भोक्तया सापडे, ऐसे तुवा चौखडे रूप केले. ज्ञानतेची धन ज्ञानतेची धान्य, झाले रे कारण ज्ञानदेवा. तळवटी पाहे तव रचिले, दान अपार वेद वक्ते साचार बुझावले. साचार आठरे भासासी, उपरती भूसी निवडली. मोक्ष मुक्ती फुका लाविली, तुवा दिठी तुझा तू शेवटी निवडलासी. निवृत्ती केले तुवा ज्ञाना, ब्रह्मी ब्रह्म अगम्या रातलासी. आता आपण या अभंगाचा भावार्थ पाहूया, निरूपण पाहूया. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? खळे दान देसी भोक्तया सापडे, ऐसे तुवा चौखडे रूप केले. खळेदान या शब्दाचा अर्थ काय? ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे खळं होतं, म्हणजे कणसं तोडून आणले जातात, त्यापासून धान्य वेगळं केलं जातं बैलांच्या साहाय्याने किंवा मशीनच्या साहाय्याने. त्यातून खळ्यामध्ये जे सांडलेलं जे धान्य असतं ते गरिबांना उचलायला देतात. आणि असे धान्य दिल्यावरती शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीच विशेष नसतं. शेतकऱ्याच्या मनात त्याविषयी काही येत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दरवर्षी असणारी ही गोष्ट आहे. त्यात त्यांना काही विशेष वाटत नसले तरी गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढतात आणि आपला चरितार्थ चालवतात. अर्थात ही गोष्ट पूर्वीच्या काळची आहे. खळ्यामध्ये सांडलेलं धान्य गरिबांना उचलायला दिल्यानंतर गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढायचे आणि त्यातून आपला चरितार्थ सुखाने चालवायचे. त्या गोष्टीचं उदाहरण इथे संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. खळे दान देसी भोक्तया सापडे, ऐसे तुवा चौखडे रूप केले. म्हणजे भगवंतांनी परमेश्वरांनी सहज केलेल्या उपदेशातून मी वरवरचा भाग टाकून देऊन लक्ष भाग म्हणजे जो शुद्ध आहे, आत्मस्वरूप आहे, ते मी प्राप्त करून घेतले आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानतेची धन ज्ञानतेची धान्य, झाले रे कारण ज्ञानदेवा. इथे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? त्या खळ्यामध्ये पडलेलं धान्य जरी शेतकऱ्याच्या म्हणजे तुमच्या दृष्टीने कसल्याही कामाचं नसलं तरी ते माझ्यासारख्या गरिबासाठी आत्मतत्वाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या ठिकाणी असलेले जे धन आहे त्यावरती माझा ज्ञानाचा चरितार्थ चालणार आहे. हे पांडुरंगा, आपल्याकडे तर सर्व धान्यच आत्मरूप झालेलं आहे. ज्ञानतेची धन आणि ज्ञानतेची धान्य. धन आणि धान्य, ज्ञान म्हणजेच धन, ज्ञान म्हणजे धान्य झालेलं आहे. धनधान्य हे ज्ञानासारखं झालेलं आहे, असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? तळवटी पाहे तव रचिले, दान अपार वेद वक्ते साचार बुझावले. याचा अर्थ काय? तळवटी म्हणजे सर्व प्रपंचाचं अधिष्ठान. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परमात्म दृष्टीने पाहिलं म्हणजे काही परमेश्वराच्या दृष्टीने काहीच विशेष नाही, परंतु आपल्या दृष्टीने भक्तांच्या दृष्टीने हे अपार असं दान आहे. आणि ही गोष्ट कोणाला पटणारे? फक्त विद्वानांनाच कळणारे, वेद वेत्यांनाच पटणारे. त्यामुळे अतिशय गूढ, अतिशय रहस्यमय असलेलं हे ज्ञान आम्हाला अतिशय सोप्या रूपात सांगितले परमेश्वरांनी. त्या गोष्टीची आठवण संत ज्ञानेश्वर माऊली करून देत आहेत. पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? साचार आठरे भासासी, उपरती भूसी निवडली. म्हणजे प्रपंच रूप असलेल्या या भूषामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांच्या सहित कर्म, उपासना हे सगळे भाग टाकून देऊन त्यातील मुक्ती हेच धान्य, मोक्ष हेच धान्य आमच्या सांगण्याप्रमाणे तूच निवडून घेतलेस आणि लोकांना ते फुकटच देऊन टाकलेस, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. परमेश्वरांनी काय केलं तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यामधील सर्व ज्ञान त्यांनी वेगळं काढलं, चाळून काढलं, निवडून काढलं आणि ते आम्हाला फुकट देऊन टाकला, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. मोक्ष मुक्ती फुका लावली तू आदिठी, तुझा तू शेवटी निवडलासी. म्हणजे हे मोक्ष मुक्ती आम्हाला फुकट दिल्यासारखं केल्यात महाप्रभू. आमच्यासाठी तू एवढे कष्ट उपसलेस की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि विविध ज्ञानाची जी पुस्तकं आहेत, ज्ञानाचे जे ग्रंथ आहेत, त्यातून नेमका मोक्षाचा मार्ग असणारं ज्ञान वेचून काढून, वेगळं काढून ते आम्हाला आणून दिलंस महाप्रभू. अभंगाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? निवृत्ती केले तुवा ज्ञाना, ब्रह्मी ब्रह्म अगम्या रातलासी. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? माझे ज्येष्ठ बंधू, माझे गुरुवर्य संत निवृत्तीनाथ म्हणतात, हे बघ ज्ञानदेवा, असे हे सगळे शास्त्रांचं मंथन परमेश्वराने केलंय, विठोबाने केलंय, पांडुरंगाने केलंय. त्यातून मंथन करून सगळं ज्ञान आपल्याला दिलंय आणि हे ज्ञान आता तू संपादन केले आहेस. त्यामुळे माझ्या सांगण्याला प्रामाण्य लाभलंय, प्रमाण लाभलंय. असा तू अगम्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान झालास विठ्ठला महादेवा. हे तू फार छान केलेस, चांगले केलेस, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कारण की तुझ्यामुळेच आम्हाला सर्व भक्तांना हे ज्ञान खुलं झालं. ब्रह्मी ब्रह्म अगम्या रातलासी. तू असा ब्रह्मी ब्रह्म झाल्यामुळेच आम्हाला
अगम्य असं ज्ञान सर्व भक्तांना देता येते आणि त्याला प्रमाण म्हणून कोण आहेत तर संत निवृत्तीनाथ महाराज आहेत असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.